मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय के अंतर्गत विरार ट्रैफिक परिमंडल में कार्यरत पुलिस उप निरीक्षक मधुकर सूर्यवंशी 31 जनवरी को अपनी सेवा पूर्ण कर पुलिस दल से सेवानिवृत्त हो रहे हैं। अपने लंबे और अनुकरणीय सेवा काल के दौरान उन्होंने ट्रैफिक व्यवस्था को सुचारू बनाए रखने के साथ साथ कानून व्यवस्था को मजबूत करने में महत्वपूर्ण योगदान दिया। उनकी कर्तव्यनिष्ठा, अनुशासन और आम नागरिकों के प्रति सहयोगी रवैये के लिए वह सहकर्मियों और वरिष्ठ अधिकारियों में सदैव सम्मानित रहे। इस अवसर पर आयोजित सेवानिवृत्त समारोह में पुलिस अधिकारियों व कर्मचारियों ने उन्हें भावभीनी विदाई देते हुए उनके उज्जवल और स्वस्थ भविष्य की कामना की। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। तसेच पोलीस निरीक्षक यादव साहेब, आज माझा विरार वाहतूक शाखेच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले माझे 7/12चे जिवलग मित्र, तसेच उपस्थित असलेले माझे नातेवाईक, मित्र परिवार हे उपस्थित राहून माझ्या कार्यक्रमास शोभा आणलेले आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। मी ठाणे ग्रामीण पोलीस दलात सन 1991 साली म्हणजे 7/12/91 पोलीस शिपाई या पदावरती भरती झालेलो आहे। त्यानंतर मी 2013ला पोलीस खात्याअंतर्गत परीक्षा देऊन त्यामध्ये आमच्या बॅचचे जवळजवळ 20-25 लोक पोलीस निरीक्षक या पदावरती नियुक्ती झालेली आहे। त्यापैकी आम्हाला भरपूर कालावधीनंतर 2025ला आम्हाला पोलीस निरीक्षक या पदाची पदोन्नती मिळाली आहे। माझे गेले 34 वर्ष सेवा काळामध्ये मी फक्त विक्रमगड पोलीस स्टेशन आणि नालासोपारा पोलीस स्टेशन आणि विरार पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यात कर्तव्य केलेले आहे। या कर्तव्य काळामध्ये मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे रायटर म्हणून नोकरी केलेली असल्यामुळे वरिष्ठांचा आणि कर्मचाऱ्यांचा जो काही संवाद असतो यामध्ये मी कधी व्यत्यय आणलेला नाही। मी माझ्या परीने वरिष्ठ ज्याप्रमाणे आदेश देतात त्याप्रमाणे काम करत राहिलेलो आहे आणि त्याप्रमाणे मी माझे कामकाज केलेले आहे। मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे गेले 25 वर्ष रायटर म्हणून सेवा केलेली आहे। या काळामध्ये मला विक्रमगड येथे 1994 साली आम्ही ट्रेनिंग करून विक्रमगड पोलीस ठाण्यात हजर झालो। त्यावेळी आम्हाला कामाचा काही एक अनुभव नव्हता। त्यावेळी आमचे गुरु स्वर्गीय शिवाजी पाटील साहेब हे आम्हाला तिथं भेटले। त्याने आम्हाला पोलीस खात्यात तुम्हाला नोकरी करायची असेल, पोलीस खात्यात तुम्हाला मान पाहिजे असेल तर तुम्ही कर्तव्य कसं केलं पाहिजे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यांनी पहिलं आम्हाला कायद्याचं ज्ञान तुम्ही अवगत केलं पाहिजे, गुन्ह्याचे तपास कसे करायचे, खुनाचा गुन्हा असो किंवा कोणताही गंभीर गुन्हा असो या गुन्ह्याचा तपास कसा करायचा याबद्दल त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले 25 वर्ष, तसेच माननीय चिकणे साहेब, सुधीर वाघ साहेब, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेवढे मला लाभले ते सर्वच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे माझ्या गुरुप्रमाणेच होते आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे आज गेले नालासोपारा विरार म्हणजे 2006 ते 2018-19च्या कालावधीत जेवढे काही मर्डर झाले असतील, दरोडे झाले असतील या गुन्ह्यात माझा सक्रिय भाग आहे आणि त्या गुन्ह्यांचा तपास मी, तसेच माझे रायटर, माझ्यासोबत असलेले माझे सोबतीचे कर्मचारी, अधिकारी यांनी मला, तसेच अधिकारी यांना मदत केली आणि त्या गुन्ह्यांचे आम्ही दोषारोपत न्यायालयात सादर केले। त्यापैकी बहुतेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना जन्मठेप 10 वर्षाची सजा झालेली आहे। असा माझा कार्यकाल मी रायटरशिप मध्ये घालवलेला आहे। या कालामध्ये मला अनेक माझे मित्र भेटले, जिवलग मित्र भेटले, तसेच इतर अधिकारी कर्मचारी यांनी मला योग्य मार्गदर्शन केले। त्यामुळे मी आज या पदावरती सेवानिवृत्त होत आहे। मला सेवानिवृत्त होण्याची काही खंत वाटत नाही, कारण ज्यावेळी आपण पोलीस खात्यात
भरती होतो त्याच वेळी आपल्याला माहिती असतं की आपण सेवानिवृत्त कधी होणार आहे, याची तारीख आपल्याला माहिती असते आणि आपल्याला माहिती आहे तो दिवस आपल्या नशिबी येणार आहे. पण तो येण्यासाठी आपल्याला आपली नोकरी ही काचेच्या भांड्यासारखी असते, वाघ साहेबांनी सांगूनच दिलं, ती कशी सांभाळून करायची याबद्दल मी आपल्याला काही जास्त मार्गदर्शन करत नाही. परंतु पोलीस खात्यात नोकरी करताना अनेक अडचणी येत असतात आणि पोलीस खात्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावरती जे काय वाईट काळ येतो ना ते आपल्यापैकीच कोणतरी कर्मचारी असतात, आपल्यापैकीच कोणतरी दुखावलेले असतात. म्हणजे यांच्यापासून सावध राहायचं, यांच्यापासून सावध असं राहायचं की त्यांना पण आपण समजून द्यायचं की बाबा हे करतोय ते योग्य नाही. माझ्यावरती अनेक प्रसंग आले, त्या प्रसंगातून मी अनेक संकटाला तोंड देऊन बाहेर आलेलो आहे. परंतु त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदैव आमच्या पाठीशी राहिले. कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षक एक अशी व्यक्ती असती की त्याला तुम्ही धरून राहिले तर कोणताही तुम्हाला काही गुन्हा होऊ द्या तुमच्या हातून, त्याच्यातून तुम्हाला वाचवू शकतो. याच्यासाठी आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाने आपण कामकाज केले पाहिजे. आणि मला एवढंच वाटतं की आजपर्यंत मी सेवानिवृत्त होत आहे, मला याची खंत नाही, फक्त एवढीच खंत आहे की मी त्यांच्याबरोबर आता सोबत दुटी नोकरी करू शकत नाही. परंतु मी त्यांच्या सहवासात पुढील ज्या आयुष्यामध्ये ते राहणारच आहे. आज माझे मित्र एवढे जीवाभावाचे मित्र आलेले आहेत, त्यांच्यासोबत मी मरेपर्यंत असणार आहे, ही माझी ग्वाही आहे. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सेवानिवृत्ती हा पोलीस खात्यामध्ये हा प्रश्न सर्वच आम्हाला जे पोलीस खात्यामध्ये आहेत त्यांना माहिती आहे. प्रदीर्घ सेवेनंतर आपण मानानं सेवानिवृत्ती व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि तो एक दैवयोग असतो. सूर्यवंशी साहेबांच्या बद्दल म्हणायचं तर आज त्यांची तब्येत ही फिट आहे. 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहे. त्यांनी 3 पोलीस स्टेशन केली, भीती आहे मला, कारण ते माझ्यासोबत 1 वर्ष आहे. आणि त्यांना सेवेची एवढी चांगली सेवा केल्यानंतर त्यांना योग असा मिळाला की जीवदानीची सेवा करण्यासाठी साईनाथ नाका आणि जीवदानी परिसर, कारण तिथं लोक वाहनं भरपूर घेऊन येतात आणि तो नाका असा आहे की रस्ते जुनेच आहेत, वाहनांची संख्या वाढली. कारण 7,60,000 मोटरसायकल, 1.5 लाख कार, 1.5 लाख हेवी व्हेकल झालेले आहेत या विरारमध्ये. रस्ते तेच आहे, त्यामुळं ट्रॅफिकचा मोठा इश्यू असायचा. मी आल्यानंतर मी तो सर्वे केला तर तो साईनाथ नाका, साईबाबा नाका आणि नारंगी फाटक यांची जबाबदारी मी त्यांच्यावर सोपवली होती, अगोदरपासून दिली होती, तीच त्यांच्यावर जबाबदारी. पुन्हा एक प्रॉब्लेम झाला की माझ्याकडे हे 3 ऑफिसरच होते, त्यातले एक PSI आयरे नाशिक रेंजला बदलून गेले. मग ह्यांना सांगितलं की तुम्हाला डबल काम देतो. हे म्हणाले मला नालासोपारा, म्हटलं नाही, तुम्ही नालासोपाराही बघा, साईनाथही बघा. तुम्हाला जर काय झालं प्रॉब्लेम तर तिकडं मॅनेजमेंटला येईल मी, पण धावपळ करावी लागेल. कारण आजच्या डिजिटल युगामध्ये फटाफट लोक सोशल मीडियावर CP साहेबांना डायरेक्ट मेसेजच टाकतात, की म्हणजे पूर्वी सरकार राहिलेलं नाही आहे. कारण आजच्या चॅलेंजिंग जॉब झालेला आहे कधी एआयमुळं बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या पण जाण्याची शक्यता आहे. बघा आता लेटेस्ट सिच्युएशन भयानक येणार आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, जेवढं संगणकाचा वापर येईल, जिथं 5 लोक काम करतात तिथं एकाचंच ऑटोमेशन होणार आहे. त्यामुळे हे आपल्या देशामुळचा एक मोठा प्रश्न आहे. तर सूर्यवंशी साहेबांचं म्हणजे त्यांनी ती जॉब व्यवस्थितरित्या, कुठंही ट्रॅफिक लोक म्हणतायत 2-2 तास, पण कधीही 2 तास झालेलं नाही. ठीक आहे, पण 15-20 मिनटं तो नॅचरली त्या पिकअप्समध्ये व्हायचा. कुठं गाडी बंद पडली तर होणंच आहे अर्धा तास. पण असा जर कुठला प्रसंग नसला तर त्यांनी साईनाथ नाका आणि तो नारंगी फाटक हे व्यवस्थित क्लिअर ठेवलं. तसंच त्यांनी नालासोपारची सुद्धा दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. असं चांगलं त्यांचा कार्यभार त्यांनी सेवा दिलेली आहे पोलीस खात्याला, वाहतूक शाखेला, जनतेला. आणि त्यांचं तब्येत फिट आहे आणि त्यांना उर्वरित आयुष्य असंच सेंचुरी त्यांनी पार करावी हीच माझी ईश्वर चरणी आणि त्या जीवदानी चरणी प्रार्थना आहे. त्यांनी आनंदित जीवन आपलं, लोकांनी सांगितलं पर्यटन, इतर शौक, त्यांचे छंद जोपासून त्यांनी पूर्ण करावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. हीच त्यांच्यासाठी मी वाटचालीसाठी
इच्छा करतो. धन्यवाद. जय हिंद. अधिकारी सूर्यवंशी साहेब ह्या सेवानिवृत्त होते आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्यास भरपूर आहे, पण आत्ताच सर्व मान्यवर इथे थांबलेले आणि बोलणार आहेत, वरिष्ठ आहेत आणि मोठे आहेत. तर एवढेच बोलू इच्छितो की पुढच्या त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभो आणि सुखमय त्यांचं आयुष्य हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना. धन्यवाद साहेब. तुमचा जो सहवास लाभला तो आनंदीदायी आणि मनपूर्वक लाभला. धन्यवाद. धन्यवाद सर, खरंच थँक्यू सो मच. आणि ना जय महाराष्ट्र. आता हा जय महाराष्ट्र देण्याचं कारण तसंच आहे. एकतर मॅडम म्हटल्या समाजसेवक. माझी थोडक्यात ओळख सांगतो. माझं नाव दिनेश आहे. मी मागील 5 ते 7 वर्षापासून पत्रकारिता करतोय आणि पत्रकारिता करत असताना हळूहळू राजकारणाकडे गेला. राजकारणामध्ये गेल्यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदांवर काम केलं आणि काम करत असताना ही माझी ओळख. परंतु त्याच्यानंतरचा पुढचा पाक असा आहे की काम करत असताना लोकांच्या सेवेसाठी, मग जनसेवेसाठी, जनतेला कोणता प्रॉब्लेम्स असेल, कोणत्या गोष्टी असतील, मग प्रशासनाशी भांडण्याचं काम कोण करणार, तर एक समाजसेवक, एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून दिनेश हैरे. मग दिनेश हैरे प्रशासनाशी भांडतोय. मग भांडता संबंध आमचा आला पोलीस डिपार्टमेंट. आणि पोलीस डिपार्टमेंट म्हटलं की मग रस्त्यावर चालत असताना आमचे सर्व वाहनधारक, रिक्षाचालक असतील, आमचे पर्सनली काही मित्रमंडळी असतील, मग चला साहेबांनी पकडले, दिनेश दादाला कॉल करूया. रिक्षावाल्यांचा काय विषय आहे, दिनेश हैरेला सांगूया. का तर दिनेश हैरे एक समाजसेवक आहे, पदाधिकारी. त्याचबरोबर दिनेश हैरे पोलीस प्रशासनाबरोबर आणि संपूर्ण प्रशासनाबरोबर, प्रशासनाच्या पूर्ण जे व्यक्ती आहेत चांगल्या वरिष्ठ पदावर, अशा व्यक्तींचा एक चांगला जवळचा मित्र म्हणून. खरं तर हे सांगत असताना मला सूर्यवंशी साहेबांविषयी बोलायचं आहे. सूर्यवंशी साहेबांचा आज सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी मागील 15 ते 20 दिवसापूर्वी साहेबांनी मला सांगितलं की दिनेश, मी पुन्हा सांगतोय, दिनेश तुला यायचंय आणि तिकडे बोलायचं आहे. म्हटलं साहेब, मी आलो आणि बोललं नाही असं होणारच नाही, कारण मला बोलण्याची आणि एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं तर त्या व्यक्तीला चांगलं कामाची नक्की चांगलं म्हणण्याचं आणि वाईट काम असेल तर वाईट बोलण्याची ही ताकद माझ्याकडे आहे. म्हणून मी त्या कामासाठी यायचं आहे, तर मी तुमच्या चांगल्या कामाची नक्की स्तुती करणार असं मी त्यावेळी साहेबांना सांगितलेलं. सन्माननीय राजसाहेबांनी सांगितले, चांगलं काम केलं तर चांगलं म्हणा आणि वाईट केलं त्याला तिथे बोला, कारण त्याची चूक सुधारता येते. हे करत असताना सन्माननीय आमचे मधुकर सूर्यवंशी साहेब, माझा आणि त्यांचा परिचय मागील 3 ते 4 वर्षापूर्वीचा आहे. मला वाटते आमचे नातेवाईक होते आणि हे ट्रिपल सीट फिरायला गेले होते राजोडी बीचला. म्हणजे नातेवाईक त्याच्यामध्ये एक मध्ये बसलेला, परंतु एक बाईकवर, आणि पुढे चालवत होता एक जण. ते तिघेजण असताना चालवणारा जो होता तो ड्रिंक अँड ड्राईव्ह गेले होते, म्हणजे बाईक चालवत होता. आणि मी राहिला विरारला. साहेबांची ड्युटी आपल्या इथे या नालासोपाऱ्याच्या वेस्टला नाक्यावर. बरं, दिनेश हैरे पत्रकार ना, त्याच्यामुळे त्यांचा फोन आला माझ्या नातेवाईकांचा की दादा असं असं झालंय, साहेबांनी पकडलंय, तर काय करायचं. आता साहेबांनी पकडलंय ड्रिंक ड्राईव्ह म्हटलं तर 5 ते 10 हजाराचा फाईन, त्याच्यानंतर गाडी सुटेल की नाही, त्याच्यानंतर अजून आपल्यावर कारवाई काय होईल की नाही. मी तिथून धावत आलो. पहिले साहेबांशी बोललो. साहेब बोलले साहेब मला बोलले कारवाई करावी लागेल. ठीक आहे, कारवाई करावी लागेल, पण त्याच्यातून एक विनंतीपूर्व म्हणतात ना, विनंतीपूर्व अर्ज, तो मी त्यांना तोंडाने सांगितलं आल्यानंतर की साहेब थोडी मदत केली पाहिजे आणि करा. साहेबांनी क्षणाचा विलंब न करता माझ्या नातेवाईकांना आणि माझ्या मित्रमंडळींना मदत केली आणि त्यांना त्या ठिकाणी एक छोटीशी कारवाई करून सोडण्यात आलं. त्या दिवसापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास, मग साहेबांनी विरार वेस्टला काम केलं, त्यानंतर मला वाटतं वसई वाहतूक होतं, वाहतूक परिमंडळ 3 झालं, वसई झालं, त्याच्यानंतर साहेब विरारला आले. विरारला आल्यानंतर अनेक वेळा आमचा संघर्षही झालेला आहे. मग मी हक्कानी, म्हणजे मी आज साहेबांच्या मुलाच्या वयाचं आहे, त्यांचं वय आज 60, म्हणजे 58 वर्ष पूर्ण केलं तर त्यांचं वय आज निवृत्ती आहे. तर माझ्या वडिलांच्या वयाचे ते असताना, पण ते करत असताना सुद्धा आम्ही अनेक वेळा साहेब नक्कीच आपण भांडलोय. पण दिनेश हैरे ज्या वेळी अनेक वेळा समाजकारणात काम करत असताना
प्रत्येक म्हणतात ना की पोलीस नागरिक हे पोलिसांकडे तक्रार घेऊन जातात, पण ज्यावेळी नागरिकांना पोलिसांकडून त्रास होतो किंवा त्रास म्हणण्यापेक्षा जर पोलीस सहकार्य करत नाही तर लोक समाजसेवेकडे जातात. आणि ते गेल्यानंतर अनेक विषय आमच्याकडे आले, आमच्या सहकार्यांचे आले, अनेक विषय आम्ही धरूनही ठेवले. नाही होय, ह्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलाय, ह्या व्यक्तीची आपण तक्रार त्या अधिकाऱ्याकडून त्याला आपण धडा शिकवला पाहिजे की भविष्यामध्ये तो अधिकारी किंवा तो कर्मचारी तशी त्या मार्गाला जाणार नाही, लोकांना त्रास देणार नाही. अनेक मध्ये काही विषय होते. दिनेश हैरेकडे विषय आहे हे सूर्यवंशी साहेबांना समजल्यास फक्त साहेबांचा फोन, दिनेश मी तुला सांगितलं ना विषय सोडून दे. साहेब होय, तुम्ही सांगितलं सोडला. साहेबांचे अनेक वेळा त्यांनी मला कॉपरेशन केलं. अनेक वेळा मी वैयक्तिक लेवलला साहेबांना फोन केला, साहेब माझा मुलगा आहे, त्याला असा सहकार्य करायचं आहे, साहेबांनी सहकार्य केलं. हे सगळं सांगत असताना खरं तर अनेकांना बोलायचं आहे. म्हणजे प्रत्येक ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना सूर्यवंशी साहेबांविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांचा प्रत्येक छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला, मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीला जो काही सहकार्य झालेलं आहे हे व्यक्तिशः मी दिनेश हैरे म्हणून विसरू शकत नाही. त्याचबरोबर सूर्यवंशी साहेब आज निवृत्त होत आहेत, परंतु साहेब तुमच्या विना साईनाथ नाका खाली दिसणार आहे आता. कारण ज्या ज्या वेळी पाहावं त्या त्यावेळी त्या त्या ठिकाणी दिसणारा एकमेव चेहरा की मधुकर सूर्यवंशी साहेब. तुम्ही थोडंसं ना मला वाटतं 1-1.5 महिना लेट रिटायर झाला, 1 महिना अगोदर रिटायरला व्हायला पाहिजे होतं. त्याचं कारण तसंच मजेशीर आहे, 1 महिना अगोदर रिटायर झाला असताना, कारण तुमचे पोलीस प्रशासनाबरोबर संपूर्ण राजकारण्यांशी खूप चांगले संबंध आहेत. जरी 1 महिना अगोदर जर रिटायर झाला असतात तर कोणत्या ना कोणत्या पक्षाने नक्की तुमचा विचार केला असता, तुम्हाला तिकीट दिलं असतं. आणि आज तुम्ही नगरसेवक म्हणून असतात. असो, देर आहे दुरुस्त आहे. साहेब आज रिटायरमेंट होत आहेत. येणाऱ्या त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. ते करत असताना साहेबांनी आपल्या फॅमिलीला वेळ द्यावा, कारण साहेबांना अनेक वेळा वेळ भेटत नाहीये. अनेक वेळा पोलीस म्हटलं की मग नेता आला, नगरसेवकांचे रॅली आली, अनेक ठिकाणी जावं लागतं, अनेक ठिकाणी मॅनेजमेंट करावं लागतं. साहेबांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु साहेब तुर्तास थांबतो. जय महाराष्ट्र.